भारत आणि पाक यांचं जेव्हा युद्ध सुरू झालं किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा IPLचे जे राहिलेले मॅचेस होते ते बंद करण्यात आलेले होते आणि ते राहिलेले मॅचेस काही काळासाठी पोस्टपोन करण्यात आलेले होते. पण आता कालच भारत आणि पाक यांच्या युद्धामध्ये सीज फायर म्हणजे युद्धविरामची घोषणा करण्यात आली आणि ते सीज फायर किंवा युद्धविराम जे सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर आता IPLचे जे राहिलेले मॅचेस आहेत त्याची एक नवीन तारीख समोर येत आहे. हे जे सीज फायर आहे किंवा युद्धविराम जे आहे ते जर असंच राहिलं तर जी नवीन तारीख असणार आहे ती आहे 16 मे. म्हणजे 16 मे पासून हे IPLचे नवीन जे राहिलेले मॅचेस आहेत, IPLचे जे राहिलेले मॅचेस आहेत ते 16 मे पासून परत सुरू करण्याचा IPL कमिटीचा प्रयत्न असणार आहे. तर फायनलचं काय, फायनल ही 25 मेला होणार होती, पण आता फायनल सुद्धा पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि नवीन जी तारीख समोर येत आहे फायनलची ती आहे 30 मे. जर हे सीज फायर असंच राहिलं, जर परिस्थिती पुढे शांत राहिली तर फायनल सुद्धा मग 30 मेला घेण्याचा IPL कमिटीचा प्रयत्न असणार आहे. कारण 16 मे नंतर जे राहिलेले मॅचेस आहेत त्याच्यामध्ये लगेच 25 मेला फायनल घेणं शक्य नाही. 25 मेचं ते 30 मे करण्यात आलेलं आहे.